स्पर्धांचं या ठिकाणी सुरुवात करणारे सन्माननीय रमेशजी लोके यांचे चिरंजीव सन्माननीय श्याम लोके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. तसेच त्यांच्यासोबत या ठिकाणी आमचे मित्र रघुनाथ नरे म्हणजे अण्णा नरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत अविनाश गावकर यांचं सुद्धा स्वागत करतो. या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल 24 चेंडू आहेत आणि ते 24 चेंडू कंपल्सरी 15 मिनिटांमध्येच आपण या ठिकाणी टाकायचे आहेत. म्हणजे 15 मिनिटांमध्ये एक इनिंग दोन्ही पंचांना सुद्धा विनंती असेल 15 मिनिटांमध्ये एक इनिंग या ठिकाणी कंप्लीट करायची नाहीतर पेनल्टी लागेल. असं या ठिकाणी सूचना आम्हाला जे आमचे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून प्राप्त होत आहेत. सन्माननीय लारा चंदवरकर तसेच या ठिकाणी सुभाष नरे यांच्या या ठिकाणी सूचना येत आहेत. 15 मिनिटांमध्ये आपले 24 चेंडू कंप्लीट होणं गरजेचं आहे. ज्यावेळी सुरुवात होईल पंचांचा इशारा मिळेल त्यानंतर 15 मिनिटं या ठिकाणी काउंट केली जातील. पंचांचा इशारा मिळतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. हो, पहिली क्वार्टर फायनल सुरू झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध कोचरा अशा दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. निखिल गावडे षटक क्रमांक 1 हाताळत असताना ओहो पुढचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चूक झाली आहे आणि तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण देखील केली आहे. हो पुढचा बॉल यावेळेला सोडून दिलाय पंचांचा इशारा येतोय येस व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 3 या आकड्यावर. पुढचा बॉल अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. वन फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली जाईल का? यस दिली जाते वन फॉर दी ओव्हर. काय ऍक्शन काय करतो मग बरोबर दिलं वन फॉर दी ओव्हर. त्यावेळेला देखील हा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 4 या आकड्यावर. चॅम्पियन ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन समितीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल ओहो यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये पाठवलेला हा बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 5 चेंडू अखेरीस 5 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. चॅम्पियन ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम. ओहो यावेळेला दांडी गुल पॉवरफुल ब्युटिफुल फलंदाज
यावेळेला देखील चूक पाहायला मिळतेय. पोहोचले क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत वन शॉट आहे. वन शॉट आहे म्हणजेच एकच धाव आहे. पंचांनी त्या ठिकाणी घोषित केलंय. वन शॉट. एकच धाव असेल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय फिरकीचा जादूगार अजय आलेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 6 या आकड्यावर. ओहो, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय गोलसंख्येत क्षेत्रामध्ये. एक बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 7 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. त्यावेळेला अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर क्षेत्रामध्ये. त्याच्याकडून पुन्हा एकदा चूक पाहायला मिळाली आहे आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केलेल्या आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 9 या आकड्यावर. आज final लो फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल बरोबर जर आपण पाहिलं तर पायावरती जाऊन आदळलाय आणि आणखीन एक विकेट आली. नवीन बॅटर रवींद्र आलेत फलंदाजीसाठी. रवींद्र यांच्यासाठी पुढचा बॉल बरोबर हाताळलाय अजय यांनी. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा जर आपण पाहिलं तर एक चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 9 या आकड्यावर. त्यावेळेला आता मात्र जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव. या पुढील सामना असेल क्वार्टर फायनल 2 श्री कृपा वाळकेवाडी विरुद्ध नरे पार्क बॉईज. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण देखील मैदानामध्ये उपस्थित राहा. रेडी राहायचंय. म्हणजे जर आपण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 11 या आकड्यावर. थँक्यू. तुळशीदास म्हणजेच गोट्या गोलंदाजीसाठी आलेत. ओहो, पहिलाच बॉल प्रचंड वेग. पंचांकडे अपील केली आहे जरूर. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय तुळशीदास यांचा. आतापर्यंत मॅन ऑफ द मॅच देखील पुरस्कार पटकावलाय तुळशीदास यांनी. निखिलने देखील एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
हो, यावेळेला देखील प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. आणखीन एक वेगवान चेंडू, आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये बॉलला अडवतील. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती 12 या आकड्यावर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल त्याच्याकडून सुटलाय. प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. येस, मोठा फटका खेळायचा होता. उभी आहेत, बॉलला अडवतायत. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 14 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. हो, यावेळेला पायावरती बॉल जाऊन आदळलाय का? आदळला जरूर होता, पण थोडासा बाहेर होता. पण म्हणूनच ही काय लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 15 या आकड्यावर. शेवटची जर आपण पाहिलं तर 6 बॉल अजूनही बाकी आहेत. गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येणार? यज्ञेश षटक क्रमांक 4 म्हणजे शेवटचं षटक. पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल हाताळला यज्ञेशने. शेवटचे जर आपण पाहिलं तर आणखीन 5 बॉल अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. चला श्री कृपा वाळकेवाडी विरुद्ध नेरे पार्क बॉईज टॉस साठी रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतायत. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली ना तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 16 या आकड्यावर. हो, पुढचा बॉल यावेळेला आता मात्र सोडून दिलाय फलंदाजाने. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एका धावेची भर होईल. यावेळेला रड्डार मध्ये बॉल त्याला फेकून दिले सीमारेषा पार आर पार. काय मग झोप आली वाटतं. थँक यू. गरज होती षटकाराची. षटकार रवींद्रच्या बॅट मधून आलाय.
त्यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यज्ञेश स्वतः बॉलच्या खाली पोहोचत होते जरूर आणि तोपर्यंत आणखीन एक चूक पाहायला मिळाली आहे. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2च धावा मिळतायत. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 25 या आकड्यावर. शेवटचे जर आपण पाहिलं तर 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. षटक क्रमांक 4 मधील. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये का होईना षटकार आलाय रवींद्रच्या बॅटमधून. मॅचला कलाटली देणारा हा षटकार पाहायला मिळालाय. तो म्हणजे रवींद्र. यावेळेला चांगला बॉल, यष्टीरक्षक चांगला प्रयत्न त्याने देखील केला. हाताला स्पर्श करून बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती. 26 या आकड्यावर. शेवटचं जर आपण पाहिलं तर एक चेंडू अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 4 मधील. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक. रवींद्र त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय. हो, पुढचा बॉल चांगला फटका पाहायला मिळालाय आणि त्यावेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज मात्र माघारी परतलाय. म्हणजेच की काय षटक क्रमांक 4 चा खेळ देखील समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 27. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 28 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजे टीम चव्हाटा कोचरा या संघाला जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस श्री कृपा वाळकेवाडी विरुद्ध नरे पार्क बॉईज. टॉस साठी यायचे कर्णधार विनंती असेल. श्री कृपा वाळकेवाडी विरुद्ध नरे पार्क बॉईज टॉस या ठिकाणी केला जाईल व्यासपीठावरती. गावचे जे असणार ते राहणार. उद्यासाठी येणारे पण आहेत ना सकाळी. 10-11 असतील. 10 टाइमपास टाइमपास नाही करत ते. ते 4-4 वरचे खेळ होईल त्याला. ही मॅच 5 करायला लागणार. कंपल्सरी 5. एक फायनल वाटणार असं काय. काय बांधायला लावलं एकच फायनल. हा एकच आहे. राजू गावी गेलाय ना मसूर करा. टाइमपास झाला आता. त्याचे अच्छा. पण समाजात आहे ना. मग तेच बोलतोय तो पण सांग. त्या पोरगा पण गावी गेला वाटतं म्हणजे. दोघे पण गावी.
2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला तुळशीदास आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमी. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय हर्ष. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. ओहो, हर्ष यांचा पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. हा बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय पहिल्याच बॉलवरती. तुळशीदासच्या बॅटमधून. उडवला टॉस. आता टॉस उडवला. टॉस उडवला. फ्लोअर वन बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण आणि हा देखील बॉल फरार. 4 धावांसाठी येतोय बॅक टू बॅक दुसरा. तुळशीदासच्या बॅट यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. चांगला बॉल आता मात्र गोलंदाजाने हाताळलाय. 2 चौकार आतापर्यंत ठोकले गेले तुळशीदासने. पुढचा बॉल आणखीन एक उडवलाय. हा देखील बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे? चांगला प्रयत्न केलाय या क्षेत्ररक्षकाने. आणि आपण जर पाहिलं तर 1983 चा वर्ल्ड कप मध्ये देखील कपिल देव, निकंज यांनी देखील अशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं होतं. हे सर्व आठवण करून देणारे क्षण असतात. ही चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. तुळशीदास चांगल्या फॉर्म मध्ये इनफॉर्म बॅट्समन फलंदाजी करतोय. आतापर्यंत एक मॅन ऑफ द मॅच देखील पटकावलाय तुळशीदासने. स्लोअर वन बॉल आहे त्याच्यावरती देखील आक्रमण आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर अडवलाय क्षेत्ररक्षकाने. एकच रन मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 11 या आकड्यावर. यावेळेला नो बॉल. हा बॉल जर आपण पाहिलं तर हवेमध्ये होता तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्यात. म्हणजे एकूण 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 14 या आकड्यावर. म्हणजेच अर्ध्या धावा झाल्यात. अर्ध्या धावा करायच्या आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. फलंदाज ओमी बाद. फ्री हिट ऑन होती आणि या फ्री हिटच्या बॉल वरती मात्र फक्त आणि फक्त रनआउट काउंट केला जातो. माणूस आहे. आताचा वाईट बॉल आहे पंचांनी घोषित देखील केलंय. माणूस आहे आणि माणसांकडूनच चुका होणार. पुढील बॉल असेल फ्री हिट ऑन असेल कारण व्हाईट बॉल होता आणि फ्री हिट ऑन असणार आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 15 या आकड्यावर. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच की काय आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 15 या आकड्यावर.
15 धावा धावफलकावरती झाल्यात. जिंकण्यासाठी 18-13 पाहिजे ना? सचिन आलेत गोलंदाजीसाठी. 18 चेंडू आणि आणखीन 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल पाहायला मिळालाय पंचांकडे अपील. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. खाते काय ते गोळा खाते वाटतं गोळा. म्हणजे एकटीच तिकडे गेले ते पाण्यात. चा बॉल कव्हर क्षेत्रामध्ये पाठवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक अडवतील बॉलला तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 16 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅच श्री कृपा वाळकेवाडी आपण आपला निर्णय कळवा. कर्णधार विनंती असेल आपण निर्णय त्वरितच कळवायचा आयोजन समितीकडे. टॉस जिंकलाय टॉस जिंकून त्यावेळेला चांगला फटका पाहायला मिळालाय फ्लिक केल्या बॉलला. बॉल जर आपण पाहिलं तर गेला या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 3 चेंडू अखेरीस 17 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. हो यावेळेला मोठा फटका खेळलाय. यावेळेला देखील बॉल गेलाय सीमारेषा पार. तुळशीनाच्या बॅट मधून आणखीन एक येतोय. दोन सलामीवीर फलंदाज आपण रेडी ठेवायचे आणि विनंती असेल नरेपार बॉईज आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्यायचं हा सामना संपल्यानंतर. यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय. उंची जास्त आहे आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 22 या आकड्यावर. जिंकण्यासाठी शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 मध्ये आणखीन 6 धावांची गरज आहे. कबड्डी विवाह प्रतिष्ठान आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. गेले 3 ते 4 महिने गावडी विवाह प्रतिष्ठानची संपूर्ण टीम खूप सारी मेहनत घेतीये. आपण जर पाहिलं तर या गावडे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुभाष नरे, त्याचप्रमाणे सेक्रेटरी संकेत जेटे, खजिनदार हरेश लोके, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नवनाथजी गावकर साहेब, शैलेश लोके, त्याचप्रमाणे प्रताप जेटे ही संपूर्ण टीम आणि त्यांची संपूर्ण सहकारी खूप सारी मेहनत घेत आहेत. कारण आपल्या समाजाची टुर्नामेंट आहे, याला वेगळा दर्जा द्यायचा आहे, या मुलांना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी चालू असलेला प्रयत्न आपण पाहतोय गावडी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये करायचे आहेत जिंकण्यासाठी 6 धावा. चला स्पीडअप घ्या फलंदाज विनंती असेल. हेमंत आलेत नवीन फलंदाज. 12 मध्ये करायचे आहेत 6 धावा. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय भावेश हडकर. नरे पार्क मधील फिरकीचा जादूगार गोलंदाजीसाठी आलाय. जादू चालेल का या गोलंदाजाची? कारण 12 मध्ये 6 धावा करायच्या आहेत. ओहो पहिलाच बॉल चांगला हाताळलेला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल अडवले जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. मॅचचं समीकरण बदललंय पुन्हा एकदा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 मध्ये करायच्या आहेत 5 धावा. बॅट्समन मागे येतोय चालत पुढचा बॉल ढकलल्या बॉलला
पॉइंट क्षेत्रामध्ये आणि आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 24 म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 4 धावांची गरज आहे. यावेळेला बॉल जर आपण पाहिलं तर सोडून दिला होता जरूर. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. रन मात्र मिळणार नाहीये. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. चेंडू शिल्लक आहे शेवटचे 9 आणि 9 मध्ये करायच्या आहेत आणखीन. यावेळेला देखील उडवलाय हा बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलपर्यंत. एक धाव घेतली जाईल आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 25 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी आणखी 3 धावांची गरज आहे. यावेळेला बॅटची कडा घेऊन बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 7 चेंडूंमध्ये 2 धावा करायच्यात. येस त्यावेळेला एक धाव घेतली गेलीये जरूर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण देखील केली आहे आणि म्हणूनच की काय हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम चव्हाटा कोचरा आणि या संघाने या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये धडक मारली आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम चव्हाटा कोचरा. हार्ड लक टीम टीम श्री ब्राह्मणदेव